मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 कथा ऐकून चुकलो आहोत शिवलीला अमृताच्या। आता आज आपण कल्मषपात राक्षसाची कथा ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आणि वटपौर्णिमा येत आहे तर सर्वांनी या कथा अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की ऐका। कथा श्रवण केल्याने सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या, त्या एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्तीतील थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका। कोणी आजारी व्यक्ती असेल त्याला प्यायला द्या। 7 दिवसातच त्याचा आजारपणा बरा होईल। श्रद्धा आणि विश्वासाने द्या। शिवलीला अमृताचा 11वा अध्याय दररोज ऐका आणि ते पाणी ऐकून आजारी व्यक्तीला प्यायला द्या। याच्याने सुद्धा खूप फरक पडतो। दिवसातून 3 वेळा ऐकल्याने सुद्धा 7 दिवसात जे लोक आजारी असतील तर त्यांचा आजारपणा नाहीसा होतो। एवढा या ताकद आहे 11व्या अध्यायामध्ये। आता आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। कल्मषपात राक्षसाची कथा। श्री गणेशाय नमो नमः। हे शिवा, नीळकंठा, महेशा, गंगाधरा, जय गंगाधारी, पार्वती परमेश्वरा, भाललोचना, निरंजना, तुला साष्टांग नमस्कार असो। आता शौनिक व इतर ऋषींना सुताने नैमिषारण्यात घडलेली अशी जी कथा सांगितली आहे ती आपण मनोभावे ऐका। इक्ष्वाकू कुळातील मित्रस नावाचा एका पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करत होता। तो युद्धशास्त्रात जसा निपुण होता तसाच वेदशास्त्रात पारंगत होता। त्याचप्रमाणे अतिशय शूर होता। त्याच्या अचाट पराक्रमामुळे त्याने सर्व पृथ्वी जिंकली होती। त्याला आता एकही शत्रू राहिला नव्हता। एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आपल्या लवाजमा घेऊन त्या राजाने दाट अरण्यात प्रवेश केला। हाकाकारांनी नेहमीप्रमाणे सर्वत्र हाके घालायला सुरुवात केली। वाघ, कोल्हे, लांडगे, सिंह, हरणी, माकडे, सांबर, वनगाई, ससे अशी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागली। राजाने आपल्या अचूक नियमाने बरोबर टिपून असंख्य पशूंना एकामागे एक यमसदनाला पाठवले। अनेक उडणाऱ्या पाखरांना मारले। राजाने जे हे पशु मारले त्यात एक राक्षस सुद्धा मारला गेला। अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला राजाने सोडलेला बाण वर्मी लागला आणि तो तत्काळ मरण पावला। राक्षसाचा एक भाऊ दुरूनच त्याच्याकडे बघत होता। माझ्या भावाला निष्कारण मारणाऱ्या या राजाचा सूड घेईन अशी त्याने मनात प्रतिज्ञा केली। मनाजोगती भरपूर शिकार करून झाल्यावर राजा मित्रासह आपल्या नगराला परत आला। त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने रूप बदलण्याच्या विद्येच्या साह्याने मानवाचे रूप घेतले आणि एका आचार्याचे सोंग घेऊन तो राजाकडे आला। राजाला अतिशय नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी पाककलेत खूप निष्णात आहे। मला आपण आपल्याकडे एक स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा। आपण स्वतः माझे कौशल्य एकदा पाहावे अशी माझी आपल्या चरणाशी विनंती आहे। राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पाकशाळेत नेमून घेतले। हा आचारी खरोखरच स्वयंपाक अतिशय चांगला करीत असे। सर्वजण त्याच्या पाककलेवर खुश होते। एकदा काय झाले, वसिष्ठ ऋषी राजाकडे आले। राजाने नेहमीच्या पद्धतीने त्याचा उत्तम आदर सत्कार केला। मग एक दिवस पितृतिथी पाहून राजाने गुरु वसिष्ठांना आपल्या येथे भोजनासाठी खास आमंत्रण दिले। आचार्याचे काम करणाऱ्या राक्षसाला ही आयती चालून आलेली संधी चांगली सापडली। त्याने एका माणसाला ठार मारले आणि त्याचे रक्त मांस भाज्यात मिसळून उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला आणि वसिष्ठ मुनींना जेवायला बसले असताना त्या भाज्या वाढल्या। वसिष्ठ मुनी त्रिकालज्ञानी असे होते। भाज्यांकडे बघताच भाजीचा हा खरा काय प्रकार आहे हे त्याच्या लक्षात आले। त्या नरमास आहे हे त्यांनी बरोबर ओळखले। त्याबरोबर ते फार संतापले व रागामध्येच त्यांनी मित्रासह राजाला शाप दिला। ते म्हणाले, हे राजा, मी राक्षस आहे असे तुला वाटले काय? मला येथे आदराने बोलवून घेऊन जेवणामध्ये नरमास खायला घालायला तुला धीर तरी कसं झाला? तुझी हिंमत कशी झाली? अरे पाप्या, चांडाळ्या, जा आता, तू राक्षस हो आणि ज्या ठिकाणी कधीही काहीही खायला मिळत नाही अशा ठिकाणी तू संचार कर। तूच आता रोजचे रोज नरमास खा। मित्रासह राजा नम्रपणे मुनींना म्हणाला, गुरु महाराज, मी जाणून बुजून आपल्याला नरमास कसे वाढीन? मग शिपायाकडे वळून राजा म्हणाला, शिपाई, तो नवीन आचारी कुठे आहे? त्याला लगोलग पकडून माझ्यासमोर आणा। सेवकांनी लगेच धावत पाकशाळेत प्रवेश केला, पण तो नवीन नेमलेला आचारी मानव रूपातील तो राक्षस पळून गेला होता। त्या प्रसंगाने राजाही फार संतापला। आपण याबाबत अज्ञानी व निर्दोष असताना आणि आचार्यांचा दोष असताना गुरु वसिष्ठांनी खोटेपणाची खात्री करूनच अज्ञानी व निर्दोष असताना आचार्याचा दोष असताना गुरु वसिष्ठांनी खोटेपणाची खात्री करून न घेता आपल्याला शाप दिला म्हणून राजाला गुरुचाही राग आला आणि गुरुला उलट शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले।
त्यावेळी राजाची पटराणी त्याच्या जवळच उभी होती. लगेच गडबडीने राजाचा हात धरून राणी म्हणाली, नाथ, शिष्याला आपल्याला गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो. शिष्याने उलट गुरुला शाप देण्याचे पाप केले तर त्याला नरक यातना सोसाव्या लागतात. महाराज, माझे ऐका, आपण आपल्या गुरूंना शाप देऊ नका. राणीचे बोलणे ऐकून राजाचा संताप थोडासा कमी झाला. तो आपल्या पटराणीला म्हणाला, सुंदरी, तू बोललीस ते अगदी खरे आहे, पण आता मी शाप देण्यासाठी हातात घेतलेले पाण्याचे काय करू? हे जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे अतिशय तप्त झालेले पाणी पृथ्वीला पार जाळून टाकेल. आणि मग विचार करून राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकले. त्यामुळे पाय त्याचे काळे झाले. गुरुच्या शापेमुळे राजा राक्षस बनला आणि त्याच्या काळ्या पायावरून त्याचे नाव कल्मषपात असे पडले. आतापर्यंत गुरु वसिष्ठांनी विश्वासघाताने झालेला खरा प्रकार कळला होता. त्याचाही आता त्याला राग कमी झाला होता. ते म्हणाले, राजा, माझे एकदा उच्चारलेले शब्द खोटे होणार नाहीत, पण 12 वर्षांनी तू राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील. ऋषी राजाच्या घरातून निघून गेला. राजा मित्रासह मुनीच्या शापामुळे कल्मषपात राक्षस बनून रानात निघून गेला. त्याला आता अतिशय भूक लागली होती. रानातले दिसतील ते पशुपक्षी मारून खाण्याचा त्याने नुसता सपाटा लावला. तो राक्षस कल्मषपात अतिशय अवाढ्य शरीराचा होता. त्याच्या कपाळावर शेंदूर फासलेल्या मोठमोठे पांढरे सोडे, तोंडाबाहेर आलेले अतिशय भयानक आणि क्रूर चेहरा असलेले तो राक्षस मिळेल ते प्राणी आपल्या तोंडात टाकत चालला होता. जाता जाता रस्त्यातच त्याला एक 12-13 वर्षाचा कोळा ब्राह्मण आपल्या 9-10 वर्षाच्या नवपरिणीत पत्नीबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्यात दंग झालेला समोरच दिसला. एकदम राक्षसाने झडप घालून आपल्या अवाढ्य पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले. त्याची नवपरिणीत पतिव्रता पत्नी हात जोडून कल्मषपात राक्षसाला म्हणाली, अरे, तू मित्राचा राजा आहेस, मी ओळखले आहे तुला. राजा, तू खूप खूप पुण्यवान आहे. गो ब्राह्मणाचे पालन करणारा धर्मशीलाचा राजा आहे. कृपा कर, माझ्या पतीला मारू नको. मी तुझ्या पुढे पदर पसरते. माझ्या पतीला सोडून दे. ब्रह्महत्येचे पातक आपल्या शिरावर घेऊ नको. नरक यातण्याचे साधन करून ठेवू नकोस. तुझ्या पुढील आयुष्यातील भल्यासाठी तरी सोड माझ्या पतीला. पण त्या क्रूर अशा राक्षसाला तिची अजिबात दया आली नाही. त्याने त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नी देखत ठार मारून खाऊन टाकले आणि त्याची हाडे त्या पतिव्रताच्या पत्नीसमोर टाकून दिली. आपल्या नवविवाहित पतीचा डोळ्या देखत झालेला मृत्यू पाहून त्या चिमण्या पतिव्रतीने अपार शोक केला. ते अतिशय संतापून राक्षस बनलेल्या राजाला म्हणाले, राजा, तू खूप खूप दुष्ट आहे. माझे सौभाग्य तू माझ्या डोळ्यासमोर देखत लुटले आहेस. तेव्हा आता ऐक, तू शापमुक्त होऊन घरी जाशील, पण तुला खरं सुख लाभणार नाही. घरी गेल्यावर तुझ्या पटराणीबरोबर कोणत्याही स्त्रीबरोबर तू रतिसुखात दंग जेव्हा होशील त्यावेळे तुझा प्राण जाईल. तुला आता स्त्री संभोग कधीही करता येणार नाही आणि तू स्त्री संभोग जर केला तर तुझा प्राण जाईल, असा मी शाप देते. असा शाप या कल्मषपात राक्षसास देऊन ती ब्राह्मण स्त्री पतीच्या हाडांना मांडीवर घेऊन सती गेली. हळूहळू वर्ष निघून गेली. 12 वर्षांनी वसिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्याने दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा मित्रास आपल्या नगरात परत गेला. राजाला परत नगरात आलेला पाहताच पटराणी मदयंती इतर स्त्रियांना मोठ्या आनंदाने त्याला सामोरे गेल्या. पण राजा मात्र अतिशय दुःखी दिसत होता. मदयंती राणीने अत्यंत प्रेमाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने जंगलामध्ये घडलेली सारी हकीकत राणीला सांगितली. हे ऐकल्यावर राणी वशात आकार माजला. आता राजाचा वंशवेल वाढणार नव्हता. सर्व सुखे आता राजाच्या समोर हजर असताना सुद्धा त्याला उपभोग घेता येत नव्हता. राजाला मऊ परांची शय्या सुद्धा अग्नीसारखी अतिशय दाहक बनणार होती. परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले, नाथ, आपण आपले ब्रह्मचर्य पाळू. आपल्या प्राणाचे रक्षण करा, पण आम्हाला सोडून निघून जाऊ नका. असे दुःखात दिवस चालले होते. राजा एखाद्या माशासारखा मनातून तळमळत होता. दिवस रात्र तळमळत होता. एखाद्या पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे त्याची स्थिती झाली होती, किंवा दात पडलेल्या सापाप्रमाणे, व्यसन घातलेल्या एखाद्या दरवेश्याच्या अस्वलाप्रमाणे तो दिनदुबळा झाला होता. काय करावे हे त्याला अजिबात सुचत नव्हते. शेवटी आपला वंश चालवण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्यात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे गुरु वसिष्ठांपासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला. त्यामुळे मित्रस राजांचा वंशक्षय झाला नाही. राजाला मात्र आता आपले खरे म्हणजे अरण्यासारखे वाटत होते. सर्व सुखभोग त्याने आता सोडून दिले होते. आपली कर्मगती गहन आहे आणि आपले कर्मफल भोगल्याशिवाय यातून आपली सुटका होणार नाही. तेव्हा आता देवाला तरी दोष देऊन काही फायदा नाही, असा विचार मनात करून त्याने उदासपणे तो रानात सतत एकटाच हिंडत राहत होता. आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच उभे राहिलेले आहे आणि तो आपल्या पिछा अजिबात सोडत नाही. आपल्यावर संतापून ते सतत दात ओठ खात असतात, असे राजाला मनामधून जाणवत
जाणवत होते. शापातून मुक्ती मिळवण्यासाठी राजाने अनेक व्रते केली, अपार दान दक्षिणा दिली. असा आज एकदा विषण्ण मनाने एकटाच फिरता फिरता राजा मिथिला नगरी जवळ आला. नगरी भोवतालची राणे त्याने पाहिली. ते फार सुंदर होते. त्या रानात चंपक, जाई, जुई, मालती भरल्या होत्या. त्याच्या उमलेल्या फुलांचा सर्वत्र सुवास दरवळत होता. वड, पिंपळ, औदुंबर, बकुळ, देवदार त्याचे मोठे मोठे वृक्ष तेथे अतिशय डोलात उभे होते. भरपूर लगडलेल्या फळाफुलांनी झाडे वाकली होती. राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ त्या रानात थांबला आणि एखाद्या कंगाल माणसाला अचानक खूप मोठा धनाचा साठा सापडावा, भुकेल्या माणसासमोर एकदम गरम गरम उत्तम जेवण, खिरीचे भोजन यावे, मरणाऱ्याच्या तोंडात अमृत पडावं, आयुष्यभर सतत चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा, त्याप्रमाणे राजाच्या समोर ज्येष्ठ तपस्वी ऋषी श्रेष्ठ गौतम मुनी आपल्या शिष्यांसह येऊन उभे राहिले. राजाने त्यांना अतिशय आदराने नम्रपणाने साष्टांग नमस्कार केला. अशा तऱ्हेने सामोरे आलेल्या राजाला मग गौतम ऋषींनी त्याच्या राज्याचे प्रजेचे कशल विचारून घेतले. राजा नम्रपणे म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही आबादी आबाद आहे. सर्वजण आपापले कामे अगदी निष्ठेने आणि जीवापाड मेहनत करून घेत आहेत. पण मी मात्र अभागी आहे, करंट आहे. नंतर राजाने वसिष्ठ ऋषीने दिलेला शाप आणि नवपरिणित ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ती ऐकून गौतम ऋषी म्हणाला, राजा, मी आत्ताच गोकर्ण क्षेत्रातून परत येत आहे. तेथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ओंकार रूपाने वास्तव्य करीत आहे. भगवान विष्णूसुद्धा आपल्या प्रिय इंद्रेसह लक्ष्मणीसह तपश्चर्या करीत आहे. तेथील अप्रतिम अशी शोभा वर्णन करायचे सामर्थ्य तरी माझ्याकडे नाही, पण सर्व देवी देवता तेथे राहत आहे. गोकर्णी क्षेत्रामध्ये सर्व देवी देवता, सर्व ऋषी इष्टदेवता प्रसन्न करण्यासाठी तप करीत आहे. नारद, तुंबर आणि शिवलीलांचे अतिशय आनंदाने सतत गायन करीत आहे. जो शिवलीला अमृताच्या कथा सतत वाचत असतो, त्याचे मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी कथन वाचत असतो, श्रवण करत असतो, मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पातके नाहीसे होतात. ऋषींचा सारखा मंत्र गोष्टी ते सुरू असतो. अप्सरा भान अर्पून नित्य करीत असतात. इंद्र, सूर्य, चंद्र, सर्वेच्या इतर देवी देवता दाही दिशांचे रक्षण करण्यासाठी तेथे दक्ष अशा उभ्या आहेत. अशा अतिशय रम्य ठिकाणी श्री शंकर भवानी मातेसह तेथे राहत आहे. अष्टसिद्धी तेथे आहेत. अहोरात्री राबत आहेत. राजा, मी सुद्धा पुष्कळ काळ तेथेच राहत असतो. इतर क्षेत्रात लाखो वर्ष अतिशय उग्र अशी तपश्चर्या करत जे पुण्य प्राप्त होऊ शकत नाही, ते पुण्य गोकर्णी क्षेत्रामध्ये केवळ एक दिवस तप केल्याने, गोकर्णी क्षेत्रामध्ये ओम नमः शिवाय असे बोलल्याने त्याला खूप कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होते. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, शिवरात्री, पर्वकाळी तेथे स्नान जर केले तर सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे महान पुण्य असे मिळते. लंकेचा महान राजा रावण, त्याच्या महान पराक्रमी असा भाऊ कुंभकर्ण आणि अतिशय सात्विक गुणांचा दुसरा भाऊ विभीषण यांनीही पूर्वी अनुष्ठाने गोकर्णी क्षेत्रामध्ये केली होती. हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून येथे आणले असून स्वतः गणपतीने त्याची स्थापना त्या ठिकाणी गोकर्णी क्षेत्रामध्ये केली आहे. त्या गोकर्णी क्षेत्राची कथा अशी आहे, तर ती ऐका. रावणाची आई अतिशय धर्मपरायण स्त्री होती. शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी सुद्धा घालत नसे. 5 धान्याचे पीठ करून ती आपल्या घरीच एक शिवलिंग बनवीत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे म्हणून रोज त्याची प्रार्थना करीत असे. पण एकदा तिने केलेले 5 धान्याचे शिवलिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले. त्या क्षणापासून रावणाच्या आईने अन्न पाणी घ्यायचे बंद करून दिले आणि मग त्याबरोबर रावण आपल्या आईला म्हणाला, आई, तू या असल्या साध्या लिंगासाठी उपास कशाला करत आहेस? थांब, मी स्वतः कैलास पर्वतावर जातो, भगवान शंकराचे खरे आत्मलिंग घेऊन येतो. आणि मग रावणाने उग्र तप सुरू केले. सारखा शिवलीलाचे गुणवर्णन आपल्या दाई तोंडांनी हुगळून तो करू लागला. आपले शिर स्वतः आपल्याच हातांनी तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून ते वाजवीत रावण निष्ठेने एकसारखा शिवाचे गुणगान करीत होता. त्याची ती असीम अशी भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, मी तुझ्याबरोबर प्रसन्न झालेलो आहे. हवे ते वर माझ्याकडून माग. तेव्हा रावण भगवान शंकराला म्हणाला, शंकरा, मला तुमचे आत्मलिंग आणि या जगात सर्वात सुंदर असलेली एक स्त्री द्या. भोळा शंकर रावणाचे ते मागणे ऐकून लगेच तथास्तु म्हणाला आणि कोटी कोटी चंद्र सूर्य ज्याच्यावरून उडवून टाकावेत असे तेजस्वी आत्मलिंग अगदी सहजतेने त्याने रावणाच्या हातून दिले. वेद ज्याची स्तुती करतात, योग्य ज्याच्या ठायी असतात, आराम मिळतो, ज्याने ही सर्व चराचर सृष्टी निर्माण केली, लिंग आता रावणाच्या हाती आले. लिंग आपल्या हातात धरून रावण पुन्हा पुढे म्हणाला, शंकरा, आता मला सुंदर स्त्री द्या. त्याबरोबर शंकर म्हणाले, अरे देवी, पार्वतीसारखी सुंदर स्त्री या जगात दुसरी कुठेही नाही. तिच्यासारखी एकमेव द्वितीय
अशी तीच आहे. तिची प्रतिमा अगदी हुबेहूब तिच्यासारखी ब्रह्मदेवालाही पुन्हा करता येणार नाही. तेव्हा तू अर्पणाला तुझ्याबरोबर घेऊन जा. रावणाने शंकराची केलेली आज्ञा प्रमाणात मांडली. त्याप्रमाणे पार्वतीला आपल्या विशाल खांद्यावर घेऊन रावण परत निघाला. ते तेजस्वी आत्मलिंग रावणाने आपल्या उजव्या हातात घेतले होते. इकडे रावण लंकेकडे निघाला. तिकडे कैलासावर गणेश, कार्तिक स्वामी, नंदी सर्वजण शोक सागरात बुडाले. आपल्या प्रिय अशा धर्मपत्नीला देऊन टाकणाऱ्या भोळ्या साम सदाशिवाला काय म्हणावे हे काही कळत नव्हते. रावणाबरोबर जाताना भवानी विष्णूचे सारखे स्मरण करीत होती. हे विष्णू, हे लक्ष्मीपती, आता तूच मला या संकटामधून सोडव. ती अतिशय करुण अशी प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूचे आसन एकदम हलले आणि लगोलग एका ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणासमोर येऊन प्रकट झाले. रावणाच्या खांद्यावर असलेल्या भवानीकडे पाहत पाहत हसत हसत विष्णू रावणाला म्हणाला, हे रावणा, ही असली जगातील सर्वात कुरूप स्त्री तुला कुठे मिळाली आणि तू तिला आपल्या खांद्यावर बसून घाईघाईने एवढ्या कुठे निघाला आहेस? रावण विष्णूच्या ब्राह्मण रूपाकडे उपेक्षेने पाहत म्हणाला, ही कुरूप स्त्री आहे. अरे, ही खुद भगवान शंकराची भवानी आहे. जगत सुंदरी आहे. भगवान शंकरांनी त्रैलोक्य सुंदरी मला त्यांच्या स्वइच्छेने दिली आहे. वेडा रे वेडा, तू खरंच वेडा आहेस. अरे, ज्या स्त्रीला खांद्यावरून उतरून खाली ठेव, तिच्याकडे जरा नीट बघ आणि मग मला सांग, तू म्हणतोस ते खरे आहे का? हे ऐकून रावणाने आपल्या खांद्यावरून अर्पणेला, पार्वती मातेला, भवानीला उतरून ठेवले. देवीने आपले रूप बदलले. अत्यंत कुरूप भुवया, आठ्यावृद्ध, गाल पार आत बसले, तोंडात दात नाही अशी ती म्हातारी पाहून रावण तर चकित झाला. आता रावणाकडे पाहून ब्राह्मण गदागदा हसू लागला. त्यामुळे रावणाने शंकराकडे आणलेल्या त्या स्त्रीला तेथेच सोडून दिले आणि तो पुन्हा शंकराकडे गेला. भगवान, तुम्ही मला अशी कुरूप अमंगळ अशी स्त्री अर्पणा म्हणून दिलीत. शोभलं का तुम्हाला असं करणं? मला का फसवलं? तेव्हा शंकर म्हणाले, अरे रावणा, खरं तर मी तुला त्रैलोकी सुंदरी अर्पणाच दिली होती रे. अरे वेड्या, ती पार्वती म्हणजे माया आहे. ती तुला कधी आपल्याजवळ सांभाळू शकला नसतास. मायेचा पसारा अनंत, ब्रह्मांडहूनही फार फार मोठा आहे. इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरवून ठेवले होते तेथे भद्रकाली देवी म्हणून तिची स्थापना केली आणि माता म्हणून तिला नम्रपणे वंदन केले. शंकराने रावणाची कशीबशी समजूत घातली. नंतर आपल्या अंगाच्या मळापासून एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले, हे रावणा, माझा कृपाप्रसाद असलेली सुंदर मंदोदरी या नावाने मयासुराच्या पोटी जन्म घेईल. तिच्यासारखी लावण्यवती, सुकुमार, पतिव्रता स्त्री शोधूनही जगात सापडणार नाही आणि ती उपवर होताच मयासूर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करेल. तसेच विवाह करून देऊन विधियुक्त कन्या दान करेल. याशिवाय एक शक्ती तुला आंदण म्हणून देईल. कोणत्याही अतिबलाढ्य शत्रूवरती शक्ती फेकलीस तर शत्रू जागच्या जागी ठार होईल. तेव्हा तू आता घरी जा. शंकरांनी सांगितल्याप्रमाणे समाधान पाहून रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा आपल्या घरी वाटेला चालू लागला. इकडे सर्व देवांनी आत्मलिंग गेल्याने येणाऱ्या संकटाचा विचार करून श्री गजाननाची मनोभावे आराधना सुरू केली होती. ते सर्वजण गजाननाला विनवित होते. ते दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून बुद्धिचातुर्याने काढून घेऊन इकडे ते आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते, हे लिंग तुला जेथे स्थापन करायचे आहे तेथेच ठेवजो. खाली ठेवू नको. मध्ये कुठे खाली ठेवू नको. जर कुठे ठेवली तर तेथेच कायमची राहील. तू पक्के लक्षात ठेव. रावण आपल्या दोन्ही हातात ते शिवलिंग धरून वाट चालला होता. पण मध्ये आता त्याला थांबावे लागले होते. त्याला खूप जोराची लघवी लागली होती. लघवीला जायचे होते पण जवळपास कुणीही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहता पाहता गायी चरणारा एक गुराखी मुलगा त्याला दिसला. गुराख्याचा वेश घेतलेला तो प्रत्यक्ष गजानन गणपती होता. बुद्धीचा दाता, विघ्नहर्ता गजानन तेथे आला. त्याच्याजवळ जात रावण त्या गुराख्याला म्हणाला, जरा वेळे लिंग हातात धरून ठेव. खाली ठेवायची नाही मात्र. मी नाही हातात धरत. गुराख्याने म्हटलं, मला वेळ नाही. माझ्या गायी इकडे तिकडे पडतील. मग मला कुठे कुठे शोधत बसावं लागेल माझ्या गायींना. गुराख्याचा वेश घेतलेला गजानन रावणाला म्हणाला, अरे थोडा वेळ तर हातात धर. किती वेळ लागेल तुम्हाला? असे गजाननाने म्हणाले. किती वेळ लागेल तुम्हाला? गुराख्याने सहजतेने विचारले. अरे मी लघवी करून लगेच येतो. रावण म्हणाला, हे पा, मी जास्त वेळ थांबणार नाही. मी तुम्हाला फक्त 3 वेळा हाका मारीन. तेवढ्या वेळात तुम्ही जर आला नाही तर हे लिंग मी येथेच खाली ठेवून देईन, असे गुराख्याने रावणाला सांगितले. रावणाला आता थोडा वेळ अजिबात धीर निघत नव्हता. त्याने न बोलता केवळ मानेनेच होकार देऊन दिला. थोडासा केवळ आजूबाजूला जाऊन बसला. गजानन म्हणजे भगवान शंकराचा लाडका मुलगा. गणपती म्हणजे प्रत्यक्ष बुद्धीचे देवता. हातात विनेयास परत आलेले दिव्यलिंग थोडी तो रावणाला परत देणार होता. तो रावणाकडे परत मिळवण्यासाठी तर हा सारा खटपट केला होता. गजाननाला लांबून बसलेला रावण चांगला स्पष्ट दिसत होता. एक घटका पूर्ण झाली. गजाननाने हाका मारली, रावणा, रावणा.
त्या पहा बरं, माझ्या गाई राणेमाळ गेल्या, आपले हे लिंग तू परत घेऊन जा. रावणाने हात वर करून त्याला आणखी थोडं थांब असे म्हटले, पण आता दुसरी घटका भरली. पण पुन्हा गजाननाने पुन्हा आरोळी मारली आणि रावणाला लवकर येऊन लिंग घेण्यास सांगितले. पण छे, आज काय झाले कुणास ठाऊक, त्याला लवकर काय, पण इतका वेळ लागला लघवीला की त्याला उठताच येईना. 3 घटका भरल्या. गजाननाने पुन्हा रावणाला तिसरी शेवटची हाक मारली. रावण जोपर्यंत परत लिंग घेण्यास आला, हातातले आत्मलिंग जमिनीवर गुराख्याने ठेवून दिले. ते पाहताच हातपाय धुवून शुद्ध न होता रावण ते धावत आला आणि ते लिंग जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते सहज त्याने उचलता आले नाही, म्हणून मग आपली सारी शक्ती त्याची खर्च झाली. पण छे, लिंग आता पृथ्वीचा एक भाग झाली होती. रेसभर सुद्धा जागच्या जागी हल्ले नाही, वर आले नाही, बाजूला सरले नाही. रावण या नादात असताना गुराख्याच्या वेशात तेथे आलेला गजानन गुप्त झाला. त्याच्या चरत असलेल्या गायी जमिनीत शिरत लावल्या. रावणाने गायी पाहिल्या आणि गायी धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लपता लपता एका शेवटच्या गायीचा कान रावणाच्या हातात सापडला. रावणाने त्या गायीचा कान धरून वर ओढण्याचा आपल्या पूर्ण शक्तीने प्रयत्न केला, पण त्याला काही जमले नाही. मग नाईलाजाने झाल्यामुळे रावणाने तेथे श्री शंकराची पूजा केली. तेव्हापासून त्या क्षेत्राला गोकुर्णी महाबळेश्वर असे नाव पडले. त्या रावणाची आईही रोज तेथे त्या आत्मलिंगाची गोकुर्णी क्षेत्रामध्ये पूजा करीत असे. भगवान शंकराचे मुख्य आत्मलिंग जे आहे ते गोकुर्णी क्षेत्रामध्ये आहे. सर्वांना ही जाणीव होती आणि जाणीव करून घेणे आणि माहिती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देवी, ऋषी, यक्ष, गंधर्व सर्वजण देवी देवता गोकुर्णी क्षेत्रामध्ये श्री शंकराची आराधनेने पूजा करत असतात. रावणासुद्धा त्यानंतर आपल्या बंधूसह गोकुर्णी महाबळेश्वरला अनुष्ठान केले होते. त्यामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे त्यांना देवांना जिंकून आपल्या घरी कामाला लावले होते. पुढे भगवान शंकरांनी रावणास सांगितल्याप्रमाणे मयासुराने आपली कन्या मंदोदरीला रावणाला दिली. त्याबरोबर रावणाला अमोघ शक्तीही दिल्या. त्या विवाहामधून रावणाचा वंश वाढला. त्याचा 1,00,000 पुत्र आणि 1,25,000 नातू झाले. इंद्रजितासारखा अतिशय पराक्रमी पुत्र मंदोदरीने दिला होता. अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती, अपार सत्ता प्राप्त झाली होती. राजा अशा या गोकुर्णी महाबळेश्वर क्षेत्राचे वर्णन जो कोणी ऐकतो, श्रवण करतो, वाचतो, कोणाला सांगतो, कोणाला शेअर करतो, त्याचे 7 जन्माचे पापे नाहीसे होऊन त्याला कोटी पुण्यफळाची प्राप्ती होते. कैलासाला 1 फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. स्वतः हर साम सदाशिवाचा त्याच्यावर आशीर्वाद राहतो. आणि गोकुर्णी क्षेत्रामध्ये पुण्य केल्याचे, स्नान केल्याचे पुण्यफळाची कथा ऐकणाऱ्यास मिळते असे ऋषी मुनींनी राजाला सांगितले. आणि मग ब्रह्मदेवाला जे काही सांगायचं ते शक्य झाले नाही ते शंकराने करून पाठवले. असे हे कथा होती. महाबलेश्वर क्षेत्राचे वर्णन सुरसतेने ब्रह्मदेवाला सुद्धा करणे शक्य झाले नाही. ते आणखी मी काय करणार, पण आता तुला मिथुरेश्वर एक यज्ञ होणार आहे, म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी घाईघाईने गोकुर्णी क्षेत्रातून येत असताना एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहिली. काय पाहिले ते कृपया मला सविस्तर सांगा, असे राजाने उत्सुकतेने विचारले. राजा, ती कथा अशी आहे तर ती नीट ऐक. आम्ही सर्वजण एका वृक्षाच्या मोठ्या दाट सावलीत बसलो होतो. तेव्हा आमच्यापासून जवळ एक शूद्र स्त्री पडलेली आम्हाला दिसली. तिला सर्व अंगाला महारोग झाला होता. सर्व अंगभर रोगाचे चट्टे उमटले होते. जखमातून खूप तिच्या शरीरातून किडे वळवळत होते. तिच्या अंगाची सर्वत्र भयंकर दुर्गंधी येत होती. हातपायाची बोटं पार जोडून गेली होती. तोंडातली सर्व दात पडून गेले होते. कान बहिरे झाले होते. जन्मापासून ती आंधळी होती. अंगावर अजिबात मांस नव्हते. अंगावर किडे वळवळत होते. अंगावरील वस्त्राची तिला शुद्धी नव्हती. ती धुळीने अस्तव्यस्त लोळत होती. तिच्याकडून बघून आम्हाला खूप वाईट वाटले. पूर्वजन्माची पातकेमुळे तिला हे सर्व काही मिळाले होते. तिला आताच्या या जन्मात तिला हे सर्व पाप छळत होती. तिचा मरणकाळ आता जवळ आला होता. ती सहज वर पाहिले. भगवान शंकराचे विमान आकाशातून खाली उतरून त्या स्त्रीला घ्यायला आले. विमानात खूपसे शिवगण बसले होते. त्यांच्या तेजाने भोवतालचा सारा भाग प्रकाशित झाला होता. त्याच्यासमोर अष्टनायिका नृत्य करीत होती. गाण्याचे मधुर स्वर कानावर पडत होते. विमान खाली आल्यावर मी विमानातून आलेल्या शिवगणांना विचारले, आपण कोणाचा उद्धार करण्यासाठी येथे आला आहोत? तेव्हा ते शिवदूत म्हणाले, आम्ही या चांडाळीन स्त्रीचा, इथे धुळीमध्ये लोळत असलेल्या, तिच्या शरीरावर किडे वळवळ करत असलेल्या स्त्रीला कैलासावर नेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. साक्षात भगवान शंकरांनी आम्हाला इथे पाठवले आहे. त्याचे उत्तर ऐकून आम्हाला फार आश्चर्य वाटले. मग आम्ही त्यांना विचारले, या स्त्रीने कोणते पुण्य केले होते मागच्या जन्मात, कोणते तप केले होते तर हिला या विमानात घ्यायला आले? तेव्हा विमानातून उतरून समोर उभे असलेले शिवगण म्हणाले, मग हिचा पूर्व इतिहास ऐका.
कैकई नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. तिच्या अंगी भलता मोठा ताठा होता, कोणालाही विचारित नसे. सुमित्रा बालविधवा होती. तारुण्य अवस्थेत आल्यावर तिला आपले ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही. तिने तारुण्याच्या नशेमध्ये धुंद होऊन पुरुषाबरोबर रतिक्रीडा करत, संबंध करत तिला कसलीच खंत वाटत नसे. काही दिवस असे निघून गेले. सुमित्रेला दिवस गेले हे कळता तिच्या बापाने तिला घराबाहेर घालवून दिले. वडिलांच्या घराबाहेर पडल्यानंतर फिरता फिरता तिला एक शूद्र तरुण मिळाला. तो तिच्या मोहात पडला आणि त्याने ब्राह्मण विधवेशी लग्न केले. पुढे सुमित्रेने त्याच्यापासून अनेक मुले झाली आणि मग ती रोज मद्य दारू पिऊ लागली, मांस खाऊ लागली, अभक्षण भक्षण करू लागली. अंगाने आडवी तिडवी फुटून गेली. एकदा तिचा नवरा शेतात कामाला गेला असताना दारूच्या धुंदीत सुमित्रेने एक बकरा समजून एक गाईचे वासरू कापून टाकले आणि बिचारे आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत होते, पण गाई हंबरत होत्या. पण तिच्या त्या हंबरण्याकडे तिचे मुळीच लक्ष नव्हते. त्या मृत वासराला सुमित्रेने आपल्या स्वयंपाकघरात आणले. तोपर्यंत तिच्यावरील दारूचा अंमल, जो नशा होता, तो उतरून गेला. आपण नशेच्या धुंदीमध्ये गायूचे वासरू मारून टाकले हे तिला बघताच फार वाईट वाटले आणि मग त्यानंतर तिने शिव शिव, न कळत तिच्या तोंडातून शिव शिव हे 2 शब्द निघून गेले. किती वाईट गोष्ट झाली, शिव शिव असे तिला म्हणून तिने पश्चाताप केला. तरीही तिने वासराचे मांस खाल्ले, राहिलेले बाकीचे मांस टाकून दिले आणि वाघाने वासरू मारले अशी बोंबाबोंब केली. शेवटी तिचे आयुष्य संपता सुमित्रा मृत्यू पावली. यमदूतांनी तिला नरकात ढकलले. तिला खूप छळ केला. तिच्या खूप तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल लाल झालेल्या लोखंडी खांबाला मिठी मारायला लावल्यानंतर यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पदरी काही पुण्य आहे का असे यमराजाने चित्रगुप्ताला विचारले. चित्रगुप्ताने सांगितले, शिव शिव असे म्हणून हिने गाईच्या वासरूला मारल्याबद्दल हिला पश्चाताप झाला. त्यानंतर हिने दुःख व्यक्त केले. फक्त पुऱ्या आयुष्यभरात हिने 2 शब्द शिव शिव एवढे पुण्य हिच्या पदरी जमा आहे. नंतर यमराजाने तिला मृत्यूलोकात मानवी जन्मामध्ये शूद्र जन्मात लोटून दिले. जन्मात ती आंधळी झाली. कायम आपल्या विष्ठेत लोळत होती. तिच्या आईबापांनी तिच्या अगदी लहानपणे वारले. हातात काठी घेऊन गावी गावी आपल्या उपजीविकेसाठी हिंडू लागली. एकदा महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकुर्णी महाक्षेत्राला निघाली आणि चांडाळीन अशा अवस्थेत यात्रेत सामील झाली होती. सर्वांच्या बरोबर चालत होती, पण ती गोकुर्णी महाबळेश्वरला आली आणि तेथील भद्रकालीच्या देवळाजवळ रस्त्यात पडून राहिली. पोटात भूक मावत नव्हती. तेथे रस्त्यामध्ये पडल्या पडल्या कुणीतरी अन्न खायला देईल या तोंडाने टावा फोडत होती. लोकांना विनवत होती. देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्ताने तिची अवस्था पाहून सहज एक बेलाचे पान तिच्या हातात टाकले. आंधळ्या चांडाळीने बोटांनी चाचपून पाहिले. ती खाण्याची वस्तू नाही हे हाताने चाचपल्यावर लक्षात येताच तिने रागाने ते पान दूर फेकून दिले. फेकलेले बिल्वपत्र वाऱ्याने भिरभरीत शिवलिंगावर पडले. अन्न न मिळाल्यामुळे तिला उपास घडला आणि बिल्वपत्रांनी शिवलिंगाचे म्हणजे शंकराचे पूजन झाले. पोटात थोडेही अन्न नसल्याने अजिबात झोप लागली नाही. आपोआप जागरण घडून गेले. हर साम सदाशिव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव असा घोष लोक करत होते. ती चांडाळींनी बी ऐकून ते शब्द म्हणत होती. तर ती चांडाळीन आहे असे सांगून शिवदूतांनी चांडाळींना हात धरून उठून बसवले. शिवगणाचा तिला स्पर्श झाला. त्याबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले. आपली पूर्वजन्माची पातके आता तिला पुन्हा पुन्हा आठवू लागली. त्याबद्दल ती सारखा पश्चाताप करू लागली. पश्चातापाने ती पावन झाली आणि शंकराचे नामस्मरण करू लागली. अतिपुण्यशयाने शिवपदाला जाऊन पोचली. ती शूद्र चांडाळीन खूप भाग्यवंत आहे असे म्हणायला हवे. राजा मित्रासह गौतम ऋषी म्हणाला. तेव्हा गौतम ऋषी राजा मित्रासह म्हणाले, होय राजा, गोकुर्णी क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्र आहे. जो कोणी ही कथा ऐकून घेईल तरी त्याचे पापे नाहीसे होतील. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य नाहीसे होतील. एवढे गोकुर्णी महाबळेश्वर क्षेत्राचे पावन पूजन आहे. भजन पूजन जागरण आपोआप घडल्यामुळे ती स्त्री उद्धारून गेली. तर आपला सुद्धा उद्धार होईल खरोखर आहे. म्हणून तूही आता या क्षेत्री जा. तेथे राहून पार्वती परमेश्वराची मनोभावे पूजा कर. तुलाही मुक्ती मिळेल निश्चित. एवढे बोलून जनक राजाने आरंभलेल्या यज्ञासाठी गौतम मुनी घाईघाईने पुढे मिथिला नगरीला निघून गेले. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजा मित्रासह लगेच गोकुर्णी क्षेत्री जाण्यासाठी निघाले आणि शिवरात्रीला उपवास व जागरण करून त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे रुद्राभिषेक करून त्यामुळे शंकर राजा मित्रासह यांच्यावर प्रसन्न झाला. त्याने रुद्राभिषेक तेथे केला आणि शंकर राजावर प्रसन्न झाला. शंकरांनी राजाकडे कृपादृष्टीने पाहताच त्याच्या हातून घडलेले ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. त्यामुळे
राजा निर्दोष झाला. जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे ब्रह्महत्यके सारखे पातके दूर होतात, नष्ट होतात आणि निर्दोष होता तो व्यक्ती. त्यामुळे मग कैलास पर्वतावर जाऊन राजाने नेण्यासाठी आकाशातून अतिशय दिव्य विमान खाली आले. विमानात अतिशय तेजस्वी शिवगण बसले होते. सर्वत्र सुगंध दरवळत होता. मंगल अशी वाद्य वाजत होती. स्वर्गीय पुष्पाचा आकाशातून विमानावर राजावर वर्षाव होत होता. शिवगण राजाजवळ आले. त्यांनी राजाला स्पर्श केल्याबरोबर मित्रासह राजाला दिव्य देह प्राप्त झाला. मग त्या राजा सर्व शिवगणांसह विमानात बसून त्याला मिरवत कैलास पर्वतावर शिवपदापाशी आणले आणि त्या शंकराचे त्याला दर्शन होताच मित्रासह राजाला मुक्ती मिळाली. तो शंकर स्वरूपात विलीन झाले. जेथे मित्रासह राजाला शंकराच्या कृपेने मुक्ती मिळाली असे गोकर्णी महाबळेश्वर क्षेत्राची कथा. हे महात्मे फार मोठे अगाध आहे. शिव कैलासावर फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. गोकर्णी क्षेत्रामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. शंकराचे कळत न कळत नामस्मरण आणि कथा श्रवण करणाऱ्याला सुद्धा भुक्तिमुक्ती प्राप्ती होते आणि कळत न कळत पूजा करणाऱ्याला शंकर कधीही विसरत नाही. अशी ही गोकर्णी क्षेत्राची महाबळेश्वरची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या गावाहून माझी ही कथा ऐकत आहात आपल्या गावाचा प्राउडअप करून कथा नक्की ऐका आणि गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास पण वाढवा. जय श्री महाकाल.